किंवा माथेरानचा डोंगर आहे बघ, फळ आहे तारीख मधोमध गाय आहे. डिक्सळ मार्केट आहे पूर्ण डिक्सळ मार्केट, इथे पाणीपुरी पण भेटते. हाय मॉर्निंग, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी डिक्सळला जाणार आहे मार्केटमध्ये. तर आज मी तुम्हाला डिक्सळचं मार्केट दाखवतोय. तर चला. आणि आजचा निसर्ग तुम्ही बघू शकता माझ्या इकडचं, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो बघू शकता, हा माझं गाव आहे आणि शेतीची लागवड आहे. आणि हा इथे डिक्सळ आहे इथे. तर तिथे जाणार आहे मी मार्केटमध्ये. तर चला जाऊया. हे गाईज बघू शकता, इथे एक ओळ आहे. ओळ पार करून आपल्याला पुळावरून जायला गावामधून जाऊया आपण. तर चला. आणि आत्ता वाजलेत 2:40. तर चला आत्ता चाललो मी रस्त्यात, अर्ध्या रस्त्यात. चला जाऊया. आत्ताच गावातून बाहेर निघालो. तर चला जाऊया. तर चला मित्रांनो, आता जाऊया डिक्सळकडे. तर खूपच सुंदर असं निसर्ग दिसतंय मित्रांनो. आता हे भात कापायला झालेत, अजून थोडे कच्चं आहे. तर आता एक कापणी सुरू होईल. तर चला जाऊया. बघू शकता तुम्ही आजचा निसर्ग खूपच सुंदर दिसतोय मित्रांनो. हे बघा माथेरान साईडला बघ क्लिअर झालेला आहे, क्लिअर दिसतोय माथेरान साईड किंवा माथेरानचा डोंगर आहे बघ. तर बघू शकता. आणि इथे शनिवाडी म्हणून असं गाव, माझंच गाव आहे. तर चला जाऊया पुढे. तर गाईस मी पोचलोय सोटी नाकाला. तर आपल्याला जायचं आहे इथे, आपल्या इथे गाडी आहे, गाडी घेऊन आपल्याला जायचं आहे डिक्सळकडे. तर चला जाऊया. मित्रांनो आजचा निसर्ग पण तुम्ही बघू शकता. आणि हा माळ आहे तो सोटीनाक माळ आहे. इथे येऊन माणसं पण थोडे रिलॅक्स होतात, मग पुढे चालू लागतात. तर चला. हे गाईज बघू शकता तुम्ही, वाटेच्या कडेला काळा काळा लागले, कारण ते पेटून दिलेलं आहे, सुक्क झालेलं गवत. तर दोन हप्ते झाले ते कापून पूर्ण इकडे तिकडे पाडून टाकलेलं. मग ते माणसंही वाटायला येतात, त्याही पेटून टाकलं आहे त्याला, म्हणून तुम्हाला ती काळं काळं दिसते दोन्ही साईडला. तर आजचा निसर्ग बघू शकता. मी आलो इथून आपल्या वरच्या माळीवरून खाल्ल्या माळीवर. तर चला जाऊया. बघू शकता इथे एक छोटासा असं वॉटरफॉल आहे इथे खाली, पण भरपूर गच आहे, पण सुंदरसा असा वॉटरफॉल आहे बघू शकता. तर आपल्याला जायचं आहे इथे शाईटवर, बघू शकता. तर चला जाऊया. मी आलो ह्या रस्त्याने, तर आपल्याला जायचं आहे ह्या रस्त्याने. बघू शकता इथे येऊन माणसं थोडी बसतात आणि मग पुढे चालू लागतात. तर इथे थोडा विश्रांती घेतात, मग पुढे जायचं चालू लागायचं. तर बघू शकता मित्रांनो, हा झाड आहे म्हणून इथे थोडी सावलं आहे, नाही तर भरपूर ऊन आला असतं, माणसांना पण बसायला भेटलं नसतं मित्रांनो. हे पाणी पिऊन ते बाटल्या टाकलेले आहेत. बघू शकता हा कुठला तरी फळ आहे, कुठल्या झाडाचं. तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा, मी तुम्हाला पण सांगेन. तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कुठला फळ आहे मित्रांनो. बघू शकता इथे मी आलो या वॉटरफॉलच्या थोड्या वरती आहे. मित्रांनो तुम्हाला वरल्या बाजून दाखवतोय वॉटरफॉल. तर चला दाखवतोय मित्रांनो. बघू शकता वरल्या बाजून वॉटरफॉल. हे बघा आता पाणी थोडं कमी झालं म्हणून काय तुम्हाला दिसत नाही. तर खाल्ल्या बाजूने जायला वाटच नाही, म्हणून मी गेलो असतो, नाही तर सुंदरसं असं वॉटरफॉल आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो मी पोचलो इथे शाईटवर. आता बाईकचे इथे थोड्या वेळात जाईन मी तिथे बाईकचे इथे. तर आपण जाऊया डिक्सळकडे. देख सकते एक सोसाइटी है, यहाँ से हम लोग आते जाते रहते हैं. देख सकते एक सोसाइटी है, कितनी सुंदर.
गाइस देख सकते हो अभी मैं डिक्सळ में पहुंच चुका हूँ। अभी आता इथे फटाके दुकान पण लागले, आता दिवाळी आली ना पुढे म्हणून। तर बघू शकता हा डिक्सळचा बाजार आहे। तर मी चाललोय पुढे चालत, फळवाला पण असतो इथे, पाणीपुरी पण भेटते। बघू शकता इथं चिकनवाला दुकान आहे, बघू शकता हा डिक्सळचा बाजार आहे पूर्ण, आणि ते हॉस्पिटल पण आहे। तर चला जाऊया पुढे। तर गाइस बघू शकता इथे एक रस्ता आहे, तो स्टेशनकडे जाते, आणि इथे वडपाववाला, हा डिक्सळचा बाजार पूर्ण। तर चला जाऊया आपण दुकानामध्ये जाऊ, आईस्क्रीम घेऊ। तर चला बघू शकता मित्रांनो, मी घेतोय, बघू शकता मित्रांनो इथे एक किराणा दुकान आहे, आणि या साईडला केस कापतात ते दुकान आहे, हे बघू शकता। आणि पूर्ण डिक्सळ मार्केट तारीख मधोमध गाय आहे, ती काय हटायला काय मागतच नाही। तर चला बघू शकता मित्रांनो इथे एक फटाकड्यात, म्हणजे अजून काय फटाकडे आले नाही, उद्या परवा लावून जाईल तो, आता दिवाळी आले 2-3 दिवसावर। तर बघू शकता डिक्सळचा पूर्ण एकदम मौसम, बघू शकता सनसेट व्ह्यू पण तुम्ही बघू शकता इथून, डिक्सळ पाली इथून, हा पूर्ण डिक्सळचं मार्केट आहे। त्या बाजू इथं स्टेशन आहे, भुईपूर स्टेशन, देख सकते पूर्ण डिक्सळ मार्केट आहे, पूर्ण डिक्सळ मार्केट देख सकते हो गाइस। आणि हा रोड जातोय भुईपूर स्टेशनकडे। तर मी इथे थांबलेलो आहे गाइस, मी आता चाललोय घरी। तर गाइस मी आता डिक्सळवरून आलोय मार्केटमधून, मी आता चाललोय घरी। तो आमचा रस्ता आहे रोजचा येण्या जाण्याचा, आणि इथे आमची बाईक लागते इथे, इथून मग आम्ही चालत जातोय घरी। तर चला मित्रांनो बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर नक्की नवीन व्हिडिओ मध्ये परत भेटूया। तर चला बाय मित्रांनो।